नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय निर्देशांक पाहणार आहोत. ओके, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा फायदा होईल. ओके, चला तर मग आता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, आपला पहिला इंडेक्स कोणता आहे तर ईज ऑफ डुईंग बिझनेस. ओके, तर या निर्देशांकाचे डायरेक्ट आपण रँकिंग बघण्याच्या आधी आपण काय बघू की हा बिझनेस कोणी स्टार्ट केला, कधीपासून स्टार्ट झाला, याचे कोणकोणते इंडिकेटर असतात की त्याच्या बेसिसवरती रँकिंग दिलं जातं. ओके, तर ईज ऑफ डुईंग बिझनेस वाक्यावरूनच आपल्याला कळतं की बिझनेस करण्यासाठी असणाऱ्या वातावरणानुसार हे रँकिंग दिलं जातं. ओके, मग हे रँकिंग कोणामार्फत पब्लिश केलं जातं तर वर्ल्ड बँक ग्रुप तर्फे हे रँकिंग पब्लिश केलं जातं. ओके, आणि मग याची सुरुवात कधी झालेली तर 2002 ला याची सुरुवात झालेली. आणि मग हा पहिला रिपोर्ट कधी याचा पब्लिश केला गेला तर 2003 ला. ज्यावेळेला हा पहिल्यांदा पब्लिश केला गेला त्यावेळेला 5 इंडिकेटरच्या बेसिसवरती हा रिझल्ट पब्लिश केला गेला होता. त्यावेळेचं रँकिंग जे होतं 2003च्या रिपोर्टचं हे 5 इंडिकेटर होते त्यावेळेला फक्त. ओके, तर बघा मग आता आपण बघणार आहोत की मग हे इंडिकेटर आता सध्याचे आहेत ते कोणकोणते आहेत. मग जसं सांगितलं मी ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे हे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी त्या देशामध्ये असणारं वातावरण कसं आहे. ओके, त्यानुसार हा इंडेक्स दिला जातो. मग बघा पहिला आता इथे तुम्हाला दिसत आहे इकडे जे आहे हे जे आहे हे इंडेक्स आहे. ओके, म्हणजे इंडिकेटर आहे. ओके, म्हणजे त्या इंडिकेटरचे पॅरामीटर त्यानुसार मग त्याचं ते रँकिंग ठरवलं जातं. मग पहिल्यांदा बघा काय की स्टार्टिंग अ बिझनेस म्हणजे एखादा उद्योगधंदा स्थापन करण्याची प्रोसिजर किती आहे, त्याच्यासाठी किती मालमत्ता लागते, मग ते प्रोसेस पूर्ण करण्यासाठी किती टाइम लागतो. ओके, मिनिमम कॅपिटल किती लागतं नवीन बिझनेस ओपन करण्यासाठी, याच्यावरून स्टार्टिंग ऑफ बिझनेस केला जातो. दुसरा कोणता आहे बघा डीलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट. म्हणजे कन्स्ट्रक्शन, आता उद्योगधंदा स्थापन करायचं म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं लागेल, मग ते कन्स्ट्रक्शन परमिट सरकारकडून घ्यावं लागतं. मग ते मिळण्यासाठी लागणारा टाइम किती आहे, ओके, त्याची प्रोसिजर किती आहे, कॉस्ट किती आहे, या सर्व गोष्टींच्यावरून हा इंडेक्स ठरवला जातो. तसंच गेटिंग इलेक्ट्रिसिटी. आता एखादा नवीन उद्योगधंदा स्थापन करायचं म्हटलं की त्यांना परमनंट इलेक्ट्रिसिटी घेतली पाहिजे. मग ती इलेक्ट्रिसिटी घेण्यासाठी किती प्रोसिजर लागते, टाइम किती लागतो, कॉस्ट किती लागतं, या बेसिसवर इलेक्ट्रिसिटी. त्याचप्रमाणे बघा पुढचा काय रेजिस्ट्रिंग प्रॉपर्टी. आता मग प्रॉपर्टी घेतली तर त्यासाठी पण सेम की कसं असतं गेटिंग क्रेडिट, म्हणजे कर प्रणाली कशी आहे त्या देशाची. ओके, म्हणजे परत पुढचं बघा काय प्रोटेक्टिंग मायनॉरिटी इन्व्हेस्टर. म्हणजे जे इन्व्हेस्टर असतात, इन्व्हेस्टर ज्या वेळेला काहीतरी गुंतवतील त्याच वेळेला तो बिझनेस पुढे जाऊन मोठा होणार आहे, बरोबर, आणि त्याच बेसिसवर ते मग काय त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करू शकतात. ओके, तरच मग त्यांना उत्पन्न. मग त्यांनी जे छोटे मोठे इन्व्हेस्टर जे त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात मग त्यांची काय प्रोटेक्शन काय त्यांना, तर हे सर्व पॅरामीटर याच्यामध्ये पाहिले जातात. त्याचप्रमाणे हे पेईंग टॅक्सेस. ओके, मग ट्रेडिंग अक्रॉस बॉर्डर्स म्हणजे त्यांचा व्यापार कसा कसा चालतो, एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर रिझॉल्विंग सॉल्व्हन्सी. ओके, म्हणजे हे सर्व पॅरामीटर बघून की ते उद्योगधंदे, मग एखादा उद्योगधंदा दिवाळखोरीत तर जाणार नाही ना, म्हणजे असे बरेच पॅरामीटर बघून त्या देशाचं रँक ठरवलं जातं. आणि ते कोणामार्फत ठरवलं जातं तर वर्ल्ड बँक ग्रुप तर्फे ठरवलं जातं. ओके, आणि मग बघा आता जो रँक आला त्याच्यामध्ये फर्स्ट नंबरला कोण आहे तर न्यूझीलंडचा फर्स्ट क्रमांक लागलेला आहे. त्यानंतर सिंगापूर, त्यानंतर डेन्मार्क. ओके, इथे जे आहे चार्ट तुम्हाला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये बघा की पहिले 5 दिलेले आहेत आपण, त्याच्यामध्ये न्यूझीलंड पहिला आहे, सिंगापूर त्यानंतर आहे, त्यानंतर डेन्मार्क, त्यानंतर ब्राझील, रशिया आणि मग इंडिया. ओके, मग इंडियाचा रँक बघा किती आहे तर 130, आणि हा जो 130 आहे तो या वर्षीचा. ओके, मग मागच्या वर्षी किती होता तर 131 होता, म्हणजे एकने रँक आपला इम्प्रूव्ह झालेला आहे. ओके, मग तेच बघा इथे चायनाचा पण दिलेला आहे, साऊथ आफ्रिकेचा दिलेला आहे. ओके, मग हे हे जे निळ्या कलर मध्ये जे नंबर दिलेले आहेत, ओके, हे जे आहेत ते मागच्या वर्षीचे नंबर आहेत. ओके, 2016 चे. आणि हे जे येल्लो मध्ये दिलेले आहेत हे सर्व जे आहेत ते 2017 चे. ओके, आणि इंडियाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंडियाच्या बाबतीमध्ये हे जे मी पॅरामीटर सांगितले, हे 10 पॅरामीटर इकडे पहिला सांगितले, स्टार्टिंग बिझनेस, इलेक्ट्रिसिटी घेणं, परत कर प्रणाली, पेइंग टॅक्सेस. ओके, हे जे आहेत अशा ह्याच्यामध्ये
इंडिया जे आहे आपल्या भारताचं 2 जे पॅरामीटर आहेत त्याच्यामध्ये भारताने गेन केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. ओके, म्हणजे कोणकोणते ते गेटिंग इलेक्ट्रिसिटी आणि एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट, याच्यामध्ये भारतात सुधारणा झालेली आहे. आणि 3 जे पॅरामीटर आहेत त्याच्यामध्ये काहीही चेंज झालेलं नाही, म्हणजे मागच्या वेळेला जो स्कोर होता तोच स्कोर आता मिळाला. मग ते कोणकोणते आहेत? स्टार्टिंग बिझनेस, परत रिझॉल्विंग इन्सॉल्व्हन्सी, ओके, त्यानंतर बघा रजिस्टरिंग प्रॉपर्टीज. ओके, हे जे आहेत याच्यामध्ये सेमच रँक राहिला. आणि 5 असे होते की त्याच्यामध्ये रँक घसरला आपला. ते बघा इकडचं जर तुम्ही बघाल ॲरोवाले, तर रेड जे ॲरो आहेत, डाऊन ॲरो दाखवले, त्या पॅरामीटर्स मध्ये भारताची रँकिंग खाली पडलेली आहे त्या पॅरामीटर्स मध्ये. आणि जे अप ॲरो आहे, 2 अप ॲरो आहेत येलो, त्याच्यामध्ये वर रँकिंग गेली. ओके, आणि 3 मध्ये सेम राहिलेली आहे. ओके, बघू आता आपण पुढे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जसं मी सांगितलं तसं 2017ला भारताचा रँक किती आहे तर 130वा रँक आहे. 190 देशांच्या टोटल मधून भारताला 130वा रँक मिळालेला आहे. तोच 2006ला किती होता तर 131वा रँक होता. ओके, मग आता इथे बघा ही इमेज वरून तुम्हाला कळत असेल की टॉप नेशन कोणकोणते आहेत. ओके, हे पहिले टॉप आहेत देश, आणि ब्रिक्स देशांची तुलना इथे केलेली आहे. ओके, तर ब्रिक्स देशांमध्ये कुठल्या देशाचा कोणता क्रमांक लागतो ते दिलेलं आहे. ओके, याच्यावरती पण तुम्ही एक नजर टाका. ओके, ब्राझीलला दिलेला आहे बघा 123, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका. ओके, आणि हे इथे जे आहे, मग हे बघा भारताला 2017ला किती 130वा रँक आला. तोच 2016ला किती होता 131 होता, 2015ला 134 होता. ओके, 2014ला 140 होता. म्हणजे हेच असं रँकिंग इथं पूर्ण तुम्हाला समजून येईल. ओके, मग चला आता आपण पुढचा इंडेक्स बघू. तर बघा मित्रांनो, इज ऑफ डुईंग बिझनेस राज्यानुसार हा आपला दुसरा पॉइंट आहे. ओके, तर मग हा जो आहे इज ऑफ डुईंग बिझनेस राज्यानुसार, हे कोण पब्लिश करतं तर डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन. ओके, DIPP आणि वर्ल्ड बँक ग्रुप. ओके, मग हे मिळून हा रिपोर्ट पब्लिश करतात. ओके, मग हा रिपोर्ट कोणाच्या अंडर येतो तर हा रिपोर्ट येतो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा हे कोणाच्या अंडर येतं. आणि हे पण लक्षात ठेवा की आताचे मग कोण आहेत मिनिस्टर कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे. ओके, तर याचे मिनिस्टर कोण आहेत तर निर्मल सीतारामन. ओके, आणि मग इथे मग रँक दिलेला आहे. मग स्टेट वाईज कोणाला रँक आहे तर बघा 98.78 एवढा स्कोर करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन्ही राज्य एका नंबरवर आहेत. म्हणजे फर्स्ट रँक ह्या 2 राज्यांना आहे. लक्षात ठेवा की 2 राज्यांना फर्स्ट नंबर आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. त्यांचा स्कोर किती आहे तर 98.78. ओके, त्यानंतर आहे गुजरात. ओके, आणि इथे जर तुम्ही बघाल तर आपण 2015चा पण रँक दिलेला आहे आणि 2016चा पण दिलेला आहे. ओके, मग बघा याच्यावरून आपल्याला समजतं की कोणता देश आधी कुठे होता आता कुठे आहे. तर तुम्ही बघा 2015ला, तर 2015ला गुजरात फर्स्ट रँक वरती होतं, तेच आता 3rd रँक वरती आलेलं आहे. ओके, म्हणजे बघा, आणि आंध्र प्रदेश बघा वर आलेलं आहे, जे 2nd रँक होता ते फर्स्ट झालेला आहे. तेलंगणा 13 वरून फर्स्ट वरती आलेलं आहे. ओके, आणि विशेष म्हणजे आपल्याला बघायला पाहिजे महाराष्ट्राचं. ओके, तर महाराष्ट्र किती नंबरवर आहे तर 10 नंबरवर आहे. ओके, चला आपण आता पुढे बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा तुम्हाला 2016 आणि 2015 विथ स्कोर चार्ट दिलेला आहे. ओके, मग तुम्ही हा स्कोर कम्पेअर करू शकता की 2016ला किती होता त्याच राज्याचा 2015ला किती होता. ओके, चला आता आपण बघू पुढचा रँक. तर बघा मित्रांनो, पुढचा इंडेक्स कोणता आहे तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2017. तर हा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा कधी घोषित केला गेला, हा कोण करतं हे आपण पहिल्यांदा पाहू. तर हा कधी पब्लिश केला गेला तर 20 मार्च. आणि 20 मार्च हे काय आहे तर 20 मार्चला जागतिक आनंदी दिवस आहे. ओके, इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस हा 20 मार्चला असतो. ओके, हा तुम्ही डे पण मग तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि मग हा कोणी घोषित केला तर युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ओके, यांनी हा रिपोर्ट पब्लिश केला. मग या रिपोर्टमध्ये जगामध्ये हॅपीनेस
इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर भारताचा 122वा क्रमांक लागतो 155 देशांमध्ये. म्हणजे 155 देशांची यादी हा रिपोर्ट जनरेट करतं आणि याच्यामध्ये भारताचा 122वा क्रमांक लागलाय. तोच क्रमांक भारताचा मागच्या वर्षी म्हणजे 2016ला किती होता, तर 118 होता. ओके. मग जगामध्ये सर्वात आनंदी देशामध्ये पहिल्या नंबरला कुठला देश आहे, तर नॉर्वे हा देश आहे. मग आता सगळ्यात जगामध्ये हॅप्पी देश म्हणजे काय, नेमकं आनंदी देश म्हणजेच काय, तर मग हे सुद्धा ठरवण्यासाठी मग पॅरामीटर्स हे पाहिजेतच. मग कोणकोणते पॅरामीटर असतात की ते त्या देशातलं आयुर्मान बघतात ते. ओके. आयु किती आहे. ओके. त्यानंतर म्हणजे दरडोई उत्पन्न किती आहे. ओके. त्यानंतर सांगायचं झालं तर मग जनतेचा विश्वास किती आहे, सामाजिक पाठिंबा किती आहे, असमानता किती आहे, या गोष्टी मग याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. ओके. तर बघा इथे तुम्ही बघू शकता की नॉर्वे हा जगातील सर्वात आनंदी देश आहे, म्हणजे तो 1 नंबरला आहे. त्यानंतर आहे डेन्मार्क. ओके. त्यानंतर आहे आइसलँड. ओके. त्यानंतर आहे स्वित्झर्लंड. ओके. त्यानंतर फिनलँड. ओके. बघा म्हणजे इथे तुम्हाला रँकिंग दिलेली आहे. ओके. फिनलँड नंतर आहे नेदरलँड, कॅनडा, त्यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. ओके. हे देश आहेत. ओके. तुम्ही हे लक्षात ठेवा, सर्वात आनंदी देश आणि भारताचं रँकिंग किती आहे ते, आणि हे कोण पब्लिश करतं, कोणत्या दिवशी केलं हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण 20 मार्च हा जागतिक आनंदी दिवस आहे. ओके. बघू आपण आता पुढे. आणि मित्रांनो, जसं आपल्याला पहिले देश माहित पाहिजेत, पहिले 5 मिनिमम तरी आपल्याला माहित पाहिजेत आणि आपल्या देशाचं रँकिंग माहित पाहिजे. ओके. तर इथे बघा 10 देशांचं रँकिंग दिलेलं आहे. ओके. तसंच आपल्याला माहित पाहिजे की सर्वात दुःखी देश कुठला आहे, म्हणजे या रँकिंग मध्ये सगळ्यात लास्टला कुठला देश आहे, तर सर्वात लास्टला कुठला आहे, तर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ओके. त्यानंतर आहे बुरुंडी, टांझानिया, सिरिया, रवांडा. ओके. टोगो. म्हणजे हे असे देश आहेत. तर सगळ्यात दुःखी एक माहित हवा, त्यानंतर म्हणजे ऍटलीस्ट 5-5 तरी माहित असावे. ओके. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हॅपीनेस डिपार्टमेंट स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कुठले झालेले आहे, तर मध्य प्रदेश हे राज्य आहे. ओके. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, 1 लाइनर क्वेश्चन ह्याच्यावरती बनवू शकतो की भारतामधील असे पहिले कोणते राज्य आहे की त्यांनी हॅपीनेस डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे. ओके. तर ते कोण आहे, तर मध्य प्रदेश. ओके. बघू आता आपण आपला पुढचा इंडेक्स. तर बघा मित्रांनो, पुढचा इंडेक्स कोणता आहे, तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल भ्रष्टाचार निर्देशांक. ओके. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2016. मग हा इंडेक्स कोण पब्लिश करतं, तर जर्मनीतील बर्लिन येथील ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल हा निर्देशांक पब्लिश करतं. मग ही जी संघटना आहे ही काय करते, तर जगामधील ऍक्च्युली ही 176 देशांचा अभ्यास करते. ओके. 176 देशांचा अभ्यास करून त्यातील सर्वाधिक भ्रष्टाचारी देश आणि सर्वाधिक पारदर्शक देश असं एक लिस्ट तयार करते. ओके. मग ही लिस्ट कशाच्या बेसिसवर केली जाते, याच्यामध्ये स्कोर दिला जातो. ओके. 0 to 100 स्कोर दिला जातो. मग 0 म्हणजे हायली करप्ट देश. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी देश असणाऱ्याला 0 असणार, म्हणजे 0 पासून त्याचं सगळ्यात कमी म्हणजे तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी. ओके. आणि 100 म्हणजे सगळ्यात जास्त पारदर्शक असा तो देश असणार आहे. ओके. म्हणजे असं हे रँकिंग असतं 0 to 100, म्हणजे ज्याला जास्त नंबर मिळतील तो जास्त पारदर्शक असणार आहे. तर बघा मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्लीन, सगळ्यात जास्त पारदर्शक असा पहिला देश, याच्यामध्ये सुद्धा 2 देशांना संयुक्तपणे फर्स्ट रँक मिळालेला आहे. म्हणजे त्यांचा स्कोर किती आहे बघा, तर 90 स्कोर आहे. आणि 90 स्कोरवर कोण कोण आहेत, तर डेन्मार्क आणि न्यूझीलंड हे 2 देश आहेत फर्स्ट रँकवरती. त्यानंतर फिनलँड आहे 89 स्कोर सहित 3ऱ्या रँकवर, म्हणजे दुसऱ्या दरा. आणि नंतर स्वीडन, स्वित्झर्लंड. ओके. आणि मग हायली करप्ट, ओके, म्हणजे सर्वात भ्रष्टाचारीमध्ये सोमालिया आहे की ज्याला फक्त 10 स्कोर आहे, ते 176 रँकवर आहे. त्यानंतर साऊथ सुदान, नॉर्थ कोरिया. ओके. त्यानंतर सिरिया आणि येमेन. ओके. आणि हा त्यांचा स्कोर पण आहे इथे. ओके. मग आता याच्यामध्ये भारताचा रँक किती आहे, तर भारताचा रँक किती आहे, तर 79. ओके. आणि भारताचा स्कोर किती आहे, तर 40. ओके. तोच मग भारताचा तुम्ही याचा बघा 2015चा पण इथे दिलेला आहे. ओके. तो 38 होता. 2014चा दिलेला आहे. ओके. मग हे पण तुम्ही नोट करून ठेवा. ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की भारताचा म्हणजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचा इंडेक्स किती आहे. मग त्यानंतर सर्वाधिक पारदर्शक कुठला देश आहे, सर्वाधिक भ्रष्टाचारी देश कोणता आहे. ओके.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा, आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. असेच आपण महत्वाचे जे आंतरराष्ट्रीय निर्देशांक आहेत हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करत जाऊ. ओके, तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.